माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे. माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे. सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे. असं वागायला पाहिजे. नमस्कार, मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पद्य पुरस्कार 2026 जे की प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्य पुरस्काराचं वितरण झालं. या पद्य पुरस्काराविषयी डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आमच्या मातोश्री अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पद्य पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, पद्य पुरस्काराचे प्रकार 3 पडतात. पहा, एक म्हणजे 1 नंबर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि 3 नंबरचा पद्मश्री. या 3 प्रकारात या पद्य पुरस्काराचे विभाजन केलं आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2026 या वर्षातील पद्य पुरस्काराचे वितरण आणि व्यक्तीची डिटेल माहिती पाहणार आहोत. पद्य पुरस्कार 2026 भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 यांची घोषणा 26 जानेवारी 2026 म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आली. त्यामध्ये पहा, एकूण 131 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यापैकी पहा, 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री असे टोटल मिळून 131 पुरस्कार या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं आहे. यापैकी 6 विदेशी व्यक्तींना हे पुरस्कार भेटलेत, 19 महिला व्यक्तींना किंवा 19 महिलांना हे पद्य पुरस्कार भेटलेत आणि 16 मरणोत्तर पुरस्कार म्हणजे मरणोत्तर व्यक्तींसाठी हे पुरस्कार भेटले आहेत. पहा, आपल्याला इथं लक्षात ठेवायचं का 131 मान्यवराला आणि त्यापैकी पहा याचं विभाजन विचारलं जातं पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. गेल्या वेळेस कंबाईनला किंवा MPSCच्या पेपरला या विभाजनावर प्रश्न विचारला होता. पहा, पद्मविभूषण 5, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113 असे टोटल मिळून किती 131 पद्य पुरस्काराने काल पद्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय. त्याच्या पुढे पहा, या पद्य पुरस्काराचे 3 गटात विभाजन केले आहे. एक म्हणजे पद्मविभूषण, त्यानंतरचा पद्मभूषण आणि त्याच्यानंतरचा पद्मश्री. पहा, पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पहा, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हटलं तर पद्मविभूषण आहे. त्यानंतर पहा, पद्मभूषण हा देशातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि पद्मश्री हा 3ऱ्या क्रमांकाचा पद्य पुरस्कार आहे. पहा, हे पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील व्यक्तीसाठी दिले जातात? पहा, हे पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक सेवा, त्याचबरोबर उद्योग इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हे पद्म पुरस्कार वितरित केले जातात. कोणत्या कोणत्या? कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक सेवा, त्याचप्रमाणे काय उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पुरस्कार भारत सरकारकडून दिले जातात. त्याच्या पुढे पहा, यामध्ये पहा पद्मविभूषण पुरस्कार जो की सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो भारतातील. पद्मविभूषण पुरस्कार 2026 या पद्मविभूषण पुरस्काराने कोणाकोणाला सन्मानित केलं ह्या स्लाइडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पद्मविभूषण हा भारतातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सर्वोच्च प्रथम क्रमांकाचा कोणता आहे तर भारतरत्न. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मानाचा पुरस्कार आहे भारतातला. कोणता? भारतरत्न. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचा कोणता आहे तर पद्मविभूषण हा 2य क्रमांकाचा पुरस्कार आहे. आणि 2026 साली 5 व्यक्तींना 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामध्ये धर्मेंद्रचं नाव असेल 1 नंबर. त्यानंतर VS अच्युतानंद यांना सार्वजनिक सेवेसाठी किंवा सार्वजनिक सेवेतील उत्तम कामगिरीबद्दल किंवा उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला आहे. 3 नंबर एन राजम यांना कला क्षेत्रातील
कला क्षेत्रात काय शास्त्रीय संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दिलाय. त्यानंतर के.टी. थॉमस सार्वजनिक सेवेत काम केले त्यांनी, आणि पी. नारायण यांनी साहित्य व शिक्षण या क्षेत्रात काम केलंय. अशा प्रकारे पद्मविभूषण हा 5 व्यक्तींना 2026चा 5 व्यक्तींना पद्मविभूषण हा पुरस्कार दिला आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण या पद्मविभूषण मिळवणाऱ्या या 5 व्यक्तीच्या कामगिरीविषयी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही माहिती पाहणार आहोत. धर्मेंद्र सिंह देओल, ज्याला की आपण धर्मेंद्र म्हणतो, त्यांना पद्मविभूषण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले. त्यांचं कोणतं क्षेत्र आहे? कला क्षेत्र. सिनेमा क्षेत्रात त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीत महत्वाचा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नावापैकी एक नाव आहे धर्मेंद्र सिंह देओल. विशेषतः प्रसिद्ध भारतीय अभिनेते दिवंगत धर्मेंद्र यांना मरणोपंत झालंय, हे मरणोत्तर हा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दशके प्रभावी योगदान दिले आहे. 2004 मध्ये ते राजस्थानमधील बिकानेर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झालेले आहेत. आणि या धर्मेंद्र सिंह देओल यांना जे काही पुरस्कार भेटले त्यापैकी महत्वाचे फिल्मफेअर अवॉर्ड गौरव पुरस्कार 1997, त्याचबरोबर पद्मविभूषण जो की पद्य क्षेत्रातील 2 नंबरचा पुरस्कार आहे, पद्यभूषण हा त्यांना 2012 साली सनी देओल यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर पहा पुढचे व्यक्ती आपण जे की पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहेत त्यांच्याविषयी माहिती पुढच्या स्लाइड मध्ये पहा. दुसरे व्यक्ती काय आहेत? के.टी. थॉमस. के.टी. थॉमस यांना पद्मविभूषण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आणि त्यांचं कार्य कोणतं आहे? सार्वजनिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विशेषतः भारतातील विविध क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य त्याचप्रमाणे उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे या पद्मविभूषण पुरस्काराने. ते केरळ राज्यातील आहेत आणि माजी सुप्रीम कोर्ट न्यायाधीश असून समाजसेवक पण आहेत. काय? के.टी. थॉमस, सार्वजनिक कार्य, राज्य कोणतं आहे त्यांचं? केरळ, आणि माजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत. त्याच्यानंतरच्या पुढच्या पद्मविभूषण पुरस्काराची व्यक्ती पाहू. के.एम. राजम यांना पद्मविभूषण पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. त्यांना पद्मविभूषण हा त्यांचं क्षेत्र कोणतं आहे? कला क्षेत्राशी निगडित त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं, त्यामुळं के.एन. राजम यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. विशेष प्रख्यात संगीतकार आहेत. कोण आहेत ते? प्रख्यात संगीतकार व कलाकार ज्यांना भारतीय शास्त्रीय संगीतातला राष्ट्रीय पटलावरील म्हणजे ज्या व्यक्तीने भारतीय शास्त्रीय संगीताला राष्ट्रीय पटलावर प्रतिष्ठा मिळवून दिली असे कोण आहेत ते? के.एन. राजम यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय 2026चा. त्यांचं राज्य कोणतं आहे? ते उत्तर प्रदेश या राज्यातील मूळ रहिवासी आहेत किंवा सध्याचे पण ते उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. भारताची प्रतिष्ठा शास्त्रीय संगीतातून व्हायोलिन वादक म्हणून पण त्यांनी भारताची प्रतिष्ठा उंचावलेली आहे. त्याच्या पुढे पहा आणखी पद्मविभूषण पुरस्कारातील व्यक्ती पाहू. त्यानंतर पहा पी. नारायण पद्मविभूषण पुरस्कार 2026 चे मानकरी आहेत. क्षेत्र कोणतं आहे? साहित्य आणि शिक्षण. त्यांचं काम कोणत्या क्षेत्रात आहे? साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. विशेषतः साहित्य शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे विद्वान म्हणून आहेत. कोण? पी. नारायण. त्यांचं राज्य कोणतं आहे? केरळ राज्याचे ते रहिवासी असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं, त्यामुळे भारत सरकारने त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्याच्या पुढे पहा पी.एस. अच्युतानंद यांना पद्मविभूषण पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आला आहे. त्यांचं कार्य कोणतं आहे? सार्वजनिक क्षेत्र. त्यांचं उल्लेखनीय कार्य कोणतं आहे? सार्वजनिक कार्य. विशेषतः वरिष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्ते. कोण आहेत ते? राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे. धर्मेंद्र आणि पी.एस. अच्युतानंद
या दोन व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार 2026 हा मरणोत्तर दिलेला आहे, हे पण इथं लक्षात ठेवावं लागेल. या PS अच्युतानंद यांचं राज्य कोणतं आहे, ते केरळ राज्याचे रहिवासी आहेत. अशा प्रकारे पहा पुढच्या स्लाइडवर काय आहे ते पाहू. अशा प्रकारे आपण पद्मविभूषण पुरस्कार 2026 पाहिले. त्यानंतर आता 2 नंबरचा पद्म पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार 2026 ची माहिती पाहणार आहोत. पद्मभूषण हा देशातील दुसरा नागरी सर्वोच्च पुरस्कार आहे आणि 2026 चे पद्मभूषण पुरस्कार 13 व्यक्तींना देण्यात आले. किती? 13 व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आले. पद्मविभूषण आपल्याला पाहिलं असेल आपण 5 व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आले आणि पद्मभूषण पुरस्कार हा 13 व्यक्तींना दिला आहे. त्यापैकी पहा अलका याज्ञिक कला आणि संगीत क्षेत्राशी काम करतात. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, सार्वजनिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार दिलाय. त्यानंतर कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी वैद्यकीय सेवा, औषध आणि वैद्यकीय सेवेसाठी यांना हा पुरस्कार दिलाय. कुमुटी यांना कला क्षेत्रात उल्लेखनीय काम केलंय, त्यामुळं पद्मभूषण पुरस्कार 2026 दिलाय. त्यानंतर डॉक्टर नूरी दत्तात्रेयुडू वैद्यकीय सेवा तामिळनाडू मधील असतील. त्याच्यानंतर आणखी पुढच्या स्लाइडवर पाहू. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिलाय. कोणता? पद्मभूषण. कोणत्या क्षेत्राशी? कला क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2026 ने सन्मानित केले. SKM महिलानंदन यांना सामाजिक क्षेत्रात कार्य केलंय, यामुळे हा पुरस्कार दिलाय. त्यानंतर शतावधानी R गणेश कला आणि साहित्य क्षेत्रातील कामगिरीमुळे. त्यानंतर शिबू सोरेन मरणोत्तर पहा. शिबू सोरेन झारखंड मध्ये माजी मुख्यमंत्री, झारखंडचे सार्वजनिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलंय, त्यामुळे पद्मभूषण पुरस्कार 2026 दिलाय. उदय कोटक व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. त्यानंतर VK मल्होत्रा मरणोत्तर पहा, हा एक लक्षात ठेवा. VK मल्होत्रा यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिलाय आणि सार्वजनिक क्षेत्र किंवा सार्वजनिक कार्यात उल्लेखनीय काम केले त्यांनी. त्यानंतर विजय अमृतराज, हे एक लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. विजय अमृतराज ह्या व्यक्तींना किंवा ह्या महान खेळाडूला किंवा महान खेळात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींसाठी विजय अमृतराज यांना खेळ या क्षेत्राशी टेनिस क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे, त्या कार्यासाठी हे पद्मभूषण पुरस्कार दिले आहेत. आता पुढच्या स्लाइडवर आपण या प्रत्येक व्यक्तीची थोडक्यात माहिती पाहूया. पहा, अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे हा पुरस्कार दिलाय. विशेषतः संगीत क्षेत्रात त्यांचं काम आहे. भारताची सुप्रसिद्ध प्लेबॅक म्हणजे नाही का प्लेबॅक गायिका, त्याचबरोबर हिंदी चित्रपट संगीतातही अनेक हिट गीतासाठी त्यांची ओळख आहे. कोणाची? अलका याज्ञिक, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यानंतर पहा भगतसिंग कोश्यारी सार्वजनिक कार्यामध्ये किंवा सार्वजनिक कार्य म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलाय. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, पहा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी काम पाहिलेले आहे. राजकीय आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील दीर्घ योगदान, या योगदानाचे किंवा या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने पद्मभूषण 2026 हा भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आला आहे. त्याच्यानंतर कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी हे वैद्यकीय क्षेत्रात, कोणत्या वैद्यकीय क्षेत्रात सेवा देतात, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. तामिळनाडूतील प्रसिद्ध वैद्यक किंवा वैद्य संशोधक म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यानंतर बा कुमुटी कोणत्या क्षेत्रात काम केलं त्यांनी? कला, विशेषतः चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक, अभिनेता, मल्याळम आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून कुमुटी यांना ओळखलं जातं आणि या कार्यामुळेच त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार 2026 चा देण्यात आला आहे. याच्या पुढील व्यक्ती पहा पुढच्या स्लाइडवर पहा. डॉक्टर नूरी दत्तात्रेयुडू वैद्यकीय सेवेत काम केलेलं आहे. अमेरिकेतून वैद्यकीय संशोधन सेवा क्षेत्रात योगदान दिलेलं आहे. कोणी? डॉक्टर नूरी दत्तात्रेयुडू वैद्यकीय सेवेत त्यांनी काम केलंय, त्यामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2026 देण्यात आलाय. त्यानंतर पियुष पांडे यांना मरणोत्तर पुरस्कार दिलाय कला क्षेत्रात. कोणता? पद्मभूषण पुरस्कार. भारतीय जाहिरात उद्योगातील दिग्गज आणि
क्रिएटिव्ह आयकॉन म्हणून पियुष पांडे यांच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर SKM मैलानंदन, एस के एम मैलानंदन यांना सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्कार 2026 देण्यात आला आहे. तामिळनाडूत सामाजिक आणि समाज उपयोगी प्रकल्पासाठी यांनी काम केलेलं आहे. कोणी? SKM मैलानंद, सामाजिक आणि समाज उपयोगी प्रकल्प. त्यानंतर शतावध आणि आर गणेश कला क्षेत्रात काम केले त्यांनी. कोणत्या? कला क्षेत्रात, साहित्य आणि कला. कर्नाटकच्या सांस्कृतिक व कलात्मक परंपरेत योगदान देण्याचं काम या आर गणेश यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना 2026चा हा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर पहा, शिबू सोरेन झारखंड, शिबू सोरेन यांना मरणोत्तर पुरस्कार दिला आहे सार्वजनिक कार्यासाठी. झारखंड मधील आदिवासी राजकारणातील लढ्यात महत्वाचा नेता, आदिवासी हक्कासाठी काम करणारा माणूस म्हणून शिबू सोरेन यांच्याकडे पाहिलं आणि त्या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना 2026चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. याच्यानंतरचे पहा व्यक्ती पुढच्या स्लाइडवर पाहू. उदय कोटक, व्यापार आणि उद्योग, हे एक नाव महत्वाचं आहे. व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात काम केल्यामुळं त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. भारतातील अग्रण्य बँकर आणि उद्योगपती, वित्त बँकिंग क्षेत्रातील योगदान यासाठी यांना पुरस्कार 2026चा हा पद्म पुरस्कार दिला आहे. त्यानंतर FK मल्होत्रा किंवा VK मल्होत्रा मरणोत्तर दिलाय बा. VK मल्होत्रा मरणोत्तर सार्वजनिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिलाय. दिल्लीतील वरिष्ठ राजकीय सार्वजनिक सेवेत योगदान दिलेले त्यांनी. पहा, दिल्लीतील वरिष्ठ राजकीय आणि सार्वजनिक सेवेत त्यांचं योगदान आहे. त्यानंतर वेलापल्ली नातेसन, पहा वेलापल्ली नातेसन यांना सार्वजनिक कार्यासाठी हा पुरस्कार दिला आहे. केरळच्या सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात त्यांचं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर पहा, हा महत्वाचा आहे, मला वाटतं परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेला येणारा प्रश्न, विजय अमृतराज खेळाशी संबंधित आहे, टेनिस खेळाशी संबंधित आहेत. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे प्रदीर्घ टेनिसपटू, प्रसिद्ध आहे बरं काही, प्रसिद्ध टेनिसपटू कोण? विजय अमृतराज, हे टेनिस खेळाशी संबंधित आहेत. अशा प्रकारे आपण पद्मभूषण 2026च्या 13 व्यक्तीची माहिती थोडक्यात पाहिली आहे. याच्यानंतर आपण पद्मश्री, जो की नंबरचा पद्य पुरस्कार आहे, त्याच्याविषयी माहिती या पुढच्या स्लाइडवर पाहणार आहोत. पहा, पद्मश्री पुरस्कार 2026. पद्मश्री एकूण पद्य पुरस्कारापैकी टोटल 131 पद्य पुरस्कारापैकी 113 पुरस्कार हे पद्मश्री पुरस्कार म्हणून वितरित करण्यात आले आहे. आणि यापैकी महाराष्ट्राच्या वाटेला 11 पद्मश्री किंवा 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. टोटल किती येतं? 131. यापैकी 113 हे पद्मश्री, त्यानंतर 13 पद्मविभूषण, पाच हे पद्मभूषण येते. पाच हे पद्मभूषण, असे मिळून टोटल किती? 131 पुरस्कार आहेत. त्यापैकी या 113 पैकी 11 पुरस्कार महाराष्ट्रासाठी आहेत. पद्मश्री हे 11 पुरस्कार महाराष्ट्रासाठी आहेत. या 113 ची यादी आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. तत्पूर्वी महाराष्ट्रातील ते 11 व्यक्ती आणि त्यांच्याविषयी माहिती आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्रात ज्या 11 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार भेटले त्यांच्याविषयी आपण थोडी माहिती पाहू. त्यामध्ये प्रथम नाव काय? डॉक्टर आर्मिंडा फर्नांडिस. हे वैद्यक म्हणजे बालरोग तज्ञ आहेत. मुंबईतील ज्येष्ठ बालरोग तज्ञ. त्यांनी भारतातील पहिली ह्युमन मिल्क बँक म्हणजे दुधाची बँक किंवा मानवी दुधाची बँक ही सुरू केली. कोणी? डॉक्टर आर्मिंडा फर्नांडिस. नवजात व अकाली जन्मलेल्या बाळाचे प्राण वाचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर सेवा केली
आणि या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री 2026 हा पुरस्कार म्हणजे सुपूर्द केला आहे. त्याच्यानंतर पहा अत्यंत महत्वाचा आणि परीक्षेला येणारा प्रश्न पहा, भिकल्या लाडक्या डिंडा कला क्षेत्रात संगीत या क्षेत्रात त्यांनी कार्य केले आणि ते वारली समाजातील आदिवासी समाजातून येते आणि त्यांचं पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात पालघर मध्ये त्यांचं गाव आहे. पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी कलाकार तरपा व वारली लोकसंगीत हे महत्वाचं आहे. तरपा आणि वारली हे लोकसंगीत जतन व प्रचारासाठी त्यांनी आयुष्य वाहिले. त्यांच्या कलेमुळे आदिवासी संस्कृती राष्ट्रीय स्तरावर पोहोचली. कोण? भिकल्या लाडक्या डिंडा. हे नाव लक्षात ठेवा. 100% यांच्यावरच आपल्याला प्रश्न येणार महाराष्ट्रातून. ते पद्मश्री पुरस्कार भेटले त्याच्यात पहा. त्याच्यानंतर पुढचा पहा, रघुवीर खेडकर लोककला तमाशा क्षेत्रात त्यांचं योगदान आहे. महाराष्ट्रातील नामवंत तमाशा कलाकार आहेत. कोण? रघुवीर खेडकर. पारंपरिक तमाशा लोककलेला आधुनिक रंगमंचावर मान मिळवून दिला आहे आणि हजारो प्रयोगातून लोककलेचा वारसा या रघुवीर खेडकर नावाच्या व्यक्तीने जपला आहे आणि याची दखल घेऊन 2026 साली त्यांना पद्मश्री हा पुरस्कार भारत सरकारने सोपवला आहे. त्यानंतरचं पुढचं नाव काय? श्रीरंग देवबा लाड. श्रीरंग लाड यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित किंवा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलंय. विशेषतः कापूस संशोधनात काम केलंय आणि यांचा परभणी जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत आणि संशोधक पण आहेत. कापूस शेतीसाठी हाय डेसिटी लागवड, छाटणी व आधुनिक तंत्र विकसित या श्रीरंग देवबा लाड यांनी केलं आहे. त्यांच्या प्रयोगामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्न वाढले आहे. विशेषतः कापूस या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा जिल्हा कोणता? परभणी. त्याच्यानंतर पहा पुढच्या व्यक्तींची माहिती आपण पुढच्या स्लाइडवर पाहू. अशोक खाडे व्यापार व उद्योग क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. सांगली येथील उद्योजक आहेत. कुठले ते? प्रॉपर जिल्हा त्यांचा सांगली. सांगली येथील उद्योजक आहेत. मर्यादित साधनातून जागतिक दर्जाचा उद्योग त्यांनी उभारला आहे. त्यानंतर पहा औद्योगिक विकासाबरोबरच रोजगार निर्मिती या अशोक खाडे नावाच्या व्यक्तीने महत्वाचं योगदान दिलं आहे. त्याच्यानंतर पुढची व्यक्ती पहा जनार्दन बापूराव बोधे सामाजिक कार्य. त्यांचा जिल्हा अमरावतीतील तुकडोजी महाराज सेवा परंपरेचे ते कार्यकर्ते आहेत. बोधे सर हे अमरावतीतील कोणत्या? तुकडोजी महाराजांनी जी सेवा परंपरा सुरू केली त्या परंपरेतील ते कार्यकर्ते आहेत. ग्रामविकास, नशाबंदी, स्वच्छता व सामाजिक प्रबोधनासाठी आयुष्य समर्पित करणारे ते व्यक्ती आहेत. ग्रामीण समाज परिवर्तनात मोलाची भूमिका जनार्दन बापूराव बोधे किंवा बोथे असं त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर पहा पुढची व्यक्ती आपण नेक्स्ट स्लाइड वर पाहणार आहोत. पहा पुढचं नाव म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याची व्यक्ती पहा रोहित शर्मा. क्रीडा क्षेत्राशी विशेषतः क्रीडा म्हणजे क्रिकेट मधील भलं मोठं नाव आहे. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे. उत्कृष्ट फलंदाजी पहा उत्कृष्ट फलंदाजी त्याचबरोबर नेतृत्व गुणासाठी त्यांची ओळख आहे. त्यांनी भारताला T20चा वर्ल्ड कप, त्यानंतर आपले चॅम्पियन ट्रॉफी अशा विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा जिंकून देण्याचं महत्वाचं काम रोहित शर्मा यांनी केलंय. त्यामुळं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने रोहित शर्मा यांना कोणता? पद्मश्री पुरस्कार 2026 देण्यात आला आहे. त्याच्यानंतर पुढचं नाव हेलिवार. सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यात वंचित, आदिवासी व महिलांसाठी, त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्य यासाठी पण त्यांना ओळखलं जातं. तळागाळातील लोकांसाठी सातत्याने सेवा देणाऱ्या ह्या हेलिवार यांच्या कार्याची दखल घेऊन भारताने किंवा भारत शासनाने पद्मश्री पुरस्कार 2026 साठी त्यांचं नामांकन केलं किंवा त्यांचं नाव 2026च्या पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार हा 2026चा प्राप्त झाला आहे. त्याच्यानंतर पहा पुढच्या व्यक्ती भिकाजी पाटील. समाजसेवा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. ग्रामीण भागात शिक्षण,
आरोग्य व स्वयंरोजगारासाठी काम, तसेच स्थानिक पातळीवर टिकाऊ विकास मॉडेल उभारण्यात त्यांचं योगदान आहे. त्यानंतर पहा पुढचं नाव माधव गायकवाड. लोककला आणि संस्कृती या क्षेत्रात काम केलं त्यांनी. महाराष्ट्रातील पारंपरिक कला जतन करणारे ते कलाकार आहेत आणि लोकनृत्य व लोकपरंपरेचे दस्तऐवजीकरण व प्रसार करण्याचं काम माधव गायकवाड यांनी केलंय. त्यामुळे त्यांना पद्मश्री 2026 पुरस्कार देण्यात आलाय. त्यानंतर पहा वसंत केळकर. विज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात त्यांनी काम केले. कोण? वसंत केळकर. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्य आहे. वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात दीर्घकाळ काम केलंय. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि संशोधन प्रसारणासाठी किंवा प्रसारासाठी या वसंत केळकर यांचं विशेष आणि महत्वाचं योगदान आहे. आणि याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे. अशा प्रकारे आपण भारताच्या पद्य पुरस्काराचे विभाजन, त्याचबरोबर पुरस्कारातील व्यक्ती विशेष माहिती परीक्षेच्या दृष्टीने आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.